नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाणी पुरवठा सुरळीत राहावा आणि पूर सदृश परिस्थिती टाळता यावी यासाठी महानगरपालिकेने कंबर कसली आहे। शहरातील सर्व ओढे आणि नाल्यांची साफसफाई पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे सक्त आदेश आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिले आहेत। या कामाला बुधवारपासून टप्प्याटप्प्याने सुरुवात होणार असल्याची माहिती खुद्द आयुक्तांनी दिली आहे। तसेच आज आयुक्तांनी नाले सफाईच्या कामाच्या नियोजनाबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी विस्तृत चर्चा केली। कोणत्याही परिस्थितीत हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण झालेच पाहिजे असे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी दिले। अहिल्यानगर येथील सब्बल शेख चौक येथील श्री तुळजापूर देवी मंदिरात तृतीयपंथी समाजाच्या वतीने महाआरती संपन्न झाली। यावेळी तृतीयपंथी समाजातील बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत राहून देवीला साकडे घातले। या महाआरतीमध्ये काजल गुरु, लैला शेख आदी तृतीयपंथींनी सहभाग घेतला। तसेच श्री तुळजापूर देवी मंदिरात अरुण काका जगताप यांना चांगले आरोग्य लाभावे आणि त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी तृतीयपंथी समाजाने मनोभावे प्रार्थना केली आहे। तसेच माजी आमदार अरुण जगताप यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी स्नेहालय संस्थेतील विद्यार्थ्यांनी विशेष प्रार्थनेचे आयोजन केले होते। तसेच विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अरुण काकांच्या प्रकृतीसाठी सद्भावना व्यक्त केल्या आणि त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे। नमस्कार, मी काजल गुरु, तृतीयपंथी जिल्हा अध्यक्ष। आज आम्ही बुरानगरचे आई म्हणजे जेलची देवीला आलेलो आहे। आम्ही तर साकड घातलेले जे आमचे अहमदनगरचे माजी आमदार व संग्राम भैयाचे वडील अरुण काका जगताप यांची प्रकृती सुधारणा व्हावी, लवकरात लवकर बरे व्हा हीच अंबाबाई चरणी आम्ही प्रार्थना केलेली आहे व ते लवकर स्वस्थ होऊन आपल्या घरी यावा हीच आमची देवी चरणी प्रार्थना आहे। तरी मी व माझे सगळे कार्यकर्ते आम्ही संघ आलेलो आहे, सगळ्यांनी तीच प्रार्थना केली काका लवकर बरे व्हावे व काकाला आरोग्य मिळावा, अवदंड आयुष्य मिळावा ही तृतीयपंथी समाजाची त्यांच्यावर आशीर्वाद आहे। नमस्कार, मी सना किन्नर अहमदनगर वरनं आम्ही सगळं तृतीयपंथी समुदाय या ठिकाणी आम्ही सबजेल चौकामध्ये आई तुळजाभवानी मंदिरामध्ये आलो आहोत। आपले लाडके माजी आमदार श्री अरुण काकाजी जगताप यांची प्रकृती खालवलेली आहे, त्यासाठी सर्वांनी माझं सर्व अहमदनगर जिल्ह्याला आवाहन आहे की प्रत्येकाने त्यांच्यासाठी प्रार्थना करावी। आपल्याला त्यांची गरज आहे ही माझी विनंती आहे। ज्याप्रमाणे आमचे धर्मगुरू काजल गुरु यांनी सांगितलं की या ठिकाणी जसे आलोत आम्ही, तर त्या पद्धतीमध्ये सर्वांनी त्यांच्यासाठी हे करावा, प्रार्थना करावा ही माझी विनंती। नमस्कार। नमस्कार, मी अहमदनगरवरून बिपाशा किन्नर बोलते। आज या ठिकाणी तुळजाभवानी आईच्या मंदिरामध्ये आम्ही सर्व तृतीयपंथी आमच्या धर्मगुरू काजल गुरु यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र आहोत। आपल्या अहमदनगर शहराचे लाडके आमदार श्री संग्राम भैया जगताप यांचे वडील अरुण काका जगताप यांची जी काही प्रकृती खालावलेली आहे त्यासाठी आम्हा सर्व तृतीयपंथीयांच्या वतीनं या जगदंबेला साकडा आहे की त्यांनी त्यांच्या आरोग्यात उत्तम अशी सुधारणा करावी, त्यांना उत्तम असं आरोग्य प्राप्त करावं यासाठी जगदंबेच्या चरणी आम्हा सर्व तृतीयपंथीयांची प्रार्थना व जगदंबेला साकडा आहे। आई राजा उदे उदे सरानंदीचा उदे उदे। राज्यातील महायुतीच्या सरकारने निवडणुकीपूर्वी जनतेसमोर ठेवलेल्या जाहीरनाम्यातील अनेक आश्वासने हवेतच विरल्याने शेतकरी, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक झाली आहे। या सरकारच्या विरोधात होणाऱ्या होळी आंदोलनाला शिवसेना ठाकरे गटाने पाठिंबा दर्शवलाय। शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख किरण काळे यांनी महायुतीच्या सरकारच्या जाहीरनाम्याच्या प्रतींची होळी करण्याचे आवाहनही केले आहे। जय महाराष्ट्र स्वतंत्र भारत पक्ष आणि शेतकरी संघटना यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवसापासून राज्यभरामध्ये महायुतीच्या सरकारनं सत्तेवर येण्यापूर्वी जी आश्वासनं दिली होती त्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे, मतदारांची फसवणूक त्या ठिकाणी या महायुती सरकारनं केल्यामुळे राज्यभरामध्ये महायुती सरकारच्या जाहीरनाम्याची होळी करण्याचं आंदोलन जे आहे ते जाहीर केलेलं आहे। मी अहिल्यानगर शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या होळी करण्याच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करतोय। मुद्दा अत्यंत रास्त आहे। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की हे सरकार सत्तेवर येत असताना या ठिकाणी जी काही भाषणं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये महायुतीच्या नेत्यांनी केली आणि त्यांनी संकल्प पत्र 2024 असं त्यांच्या जाहीरनाम्याचं शीर्षक दिलं होतं। त्या संकल्प पत्रामध्ये त्यांचे प्रमुख संकल्प जे आहेत ते याच्यामध्ये काही मांडले होते। अनेक आश्वासनं या संकल्प पत्राच्या माध्यमातून त्यांनी दिली होती। यात त्यांनी म्हटलं होतं की लाडक्या बहिणींना दरमहा आम्ही 2100 रुपये देऊ, म्हणजे वर्षभरात
प्रत्येक महिलेला, आमच्या लाडक्या बहिणीला 25,200 रुपये हे त्या ठिकाणी देणार होते. प्रत्यक्षामध्ये आज 1,500 रुपये सुद्धा देण्याची ऐपत आणि नियत या सरकारची नाही. म्हणजे आता स्वतःचा राजकीय स्वार्थ भागला. त्या ठिकाणी तुम्ही आमच्या लाडक्या बहिणींची मतं मिळवून घेतली आणि आता त्यांच्या लाभार्थ्यांच्या यादीला कात्री लावण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. तुम्ही जे आश्वासन दिलं होतं आणि आधी ज्या आमच्या बहिणींना पैसे दिले होते, आता त्यांना वगळण्याचं कोणतंही कारण नाही. तुम्ही त्या ठिकाणी सातत्यपूर्ण ज्या आमच्या बहिणींना यापूर्वी लाभ दिला होता तो कायम ठेवला पाहिजे. 2100 रुपये तर तुम्ही देत नाही आहात. फसवणूक तुम्ही त्या ठिकाणी आमच्या लाडक्या बहिणींची केलेली आहे. पण आता 1,500 सुद्धा तुम्ही नीट देत नसाल तरी शुद्ध महाराष्ट्रातल्या आमच्या तमाम लाडक्या बहिणींची फसवणूक या महायुती सरकारनं केलेली आहे. दुसरीकडे हे सरकार म्हटलं होतं की शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देऊ. पहिल्याच कॅबिनेटमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की आम्ही कर्जमाफी जाहीर करू. अरे कर्जमाफी देणं तर दूरची गोष्ट आहे. त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री जे आहेत क्रमांक 2 राष्ट्रवादीचे नेते हे तर म्हणाले होते की 7/12 कोरा नाही केला तर मी पवारांची अवलाद म्हणून सांगणार नाही. आणि आता हेच उपमुख्यमंत्री सांगतायत की शेतकऱ्यांना तंबी देतायत, तंबी सांगत नाही तंबी देतायत की तुम्ही कर्ज भरा, कर्जमाफीची वाट पाहू नका. शेतकऱ्यांची देखील फसवणूक त्या ठिकाणी या सरकारनं केलेली आहे. बेरोजगार या राज्यातले आमचे तरुण आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांना हे म्हणाले होते की आम्ही 10 लाख विद्यार्थ्यांना दरमहा 10,000 रुपयांचं विद्यावेतन देऊ. एवढंच नाही तर 25 लाख त्या ठिकाणी रोजगार निर्मिती आम्ही करू. 10,000 रुपयांपैकी 10 पैशांचं छदाम सुद्धा त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिलेलं नाही. आणि बेरोजगार युवकांच्या हाताला काम देखील त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं नाही. अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांना 10,000चं वेतन देऊ म्हटले होते, ते सुद्धा 15,000चं. विमा संरक्षण देऊ म्हटले होते, ते सुद्धा या सरकारनं दिलेलं नाही. त्याची फसवणूक त्या ठिकाणी केलेली आहे. वीज बिलामध्ये 30% कपात होणार असं यांनी सांगितलं होतं. कपात दूरची गोष्ट आहे. बिलं जर भरली नाही तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांची वीज कापण्याचं काम जे आहे ते जोरदार सुरू आहे. एकूणच काय तर ज्येष्ठ नागरिक सुद्धा याच्यातनं सुटलेले नाहीत. ज्येष्ठ नागरिकांना 2100 रुपये हे सरकार देणार होतं, त्याच्यातही छदाम सुद्धा या सरकारनं दिलेलं नाही. त्यामुळे जी आश्वासनं महायुती सरकारनं दिली ती आश्वासनं न पाळण्याचं आणि या मतदारांची फसवणूक करण्याचं काम त्या ठिकाणी सरकारनं केलेलं आहे. वास्तविक पाहता तुमच्याकडे आता थंबिंग मेजॉरिटी आहे, तुमच्याकडे पूर्ण बहुमत आहे, शक्तिशाली बहुमत आहे. आता हे ईव्हीएमने आलंय का कसं आलंय ते त्या मोदी सरकारला आणि त्या महायुतीच्या लोकांना माहिती आहे. परंतु जनतेमध्ये मात्र तुम्ही तुमच्या आश्वासनांची पूर्तता नाही करतात. यामुळे अत्यंत असंतोषाचं वातावरण आहे. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जी फसवणूक तुम्ही त्या ठिकाणी आमच्या तमाम महाराष्ट्रातल्या मतदारांची केलेली आहे त्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. आणि स्वतंत्र भारत पक्ष आणि शेतकरी संघटनांनी जे आंदोलन छेडलेलं आहे ते जाहीरनामाच्या होळी करण्यासंदर्भातलं त्याला आमचा जाहीर पाठिंबा जो आहे तो त्या ठिकाणी जाहीर करतोय. अहिल्यानगर शहरात नागरिकांना पाण्याच्या बचतीचे महत्त्व पटवून देण्याबरोबरच जलसाक्षरता वाढीसाठी जिल्ह्यात 15 ते 30 एप्रिल दरम्यान जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याचे आयोजन केलं आहे. तसेच या पंधरवड्यात कृषी विभागाने पाणी वापर संस्थांसोबत समन्वय साधून पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीक पद्धतीत बदल घडवून आणण्यावर भर द्यावा आणि सर्व विभागांनी मिळून पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी प्रयत्न करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी केले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त भिंगार शहरात एका मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत युवक आणि युवतींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. या स्पर्धेच्या आयोजनामागे युवकांना शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व पटवून देणे आणि त्यांच्यामध्ये सामाजिक सलोख्याची भावना वाढवणे हा उद्देश होता, असे आयोजकांनी सांगितले. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त आंबेडकर कॉलनी आणि मित्र परिवार यांच्याकडून हा मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. याच्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये 5 गट आम्ही आखलेले आहेत आणि एक ओपन आहे. तर या 5 गटामध्ये 3 ते 8 वय, नंतर 9 ते 12, 12 ते 14, 14 ते 16 आणि एक ओपन गट आहे. तर अशा या 6 गटांमध्ये ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. दरवर्षीप्रमाणे आजही आंबेडकर जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे आणि यापुढेही मोठ्या प्रमाणात आम्ही हा मॅरेथॉनचा कार्यक्रम घेण्याच्या
मानसिकतेत आहोत तर सगळ्या भारतीयांना आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त हार्दिक 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 शुभेच्छा। सर्वप्रथम भारतातील तमाम नागरिकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आणि या शुभेच्छा देतानाच बाबासाहेबांना अभिप्रेत असणारा समाज निर्मिती करण्यासाठी अनेक स्पर्धांचं आयोजन करण्याचा संकल्प आम्ही या ठिकाणी केलेला आहे। तर आंबेडकर कॉलनी भिंगार या ठिकाणी आम्ही गेल्या 20 वर्षापासून अनेक स्पर्धांचं आयोजन करत आहोत आणि पारंपरिक पद्धतीने बाबासाहेबांची मिरवणूकही काढतो आहोत। आज या ठिकाणी फक्त आम्ही मॅरेथॉनचे 5 गट घेतलेले आहेत आणि निश्चितच येणाऱ्या कालावधीत आम्ही अनेक स्पर्धांचं विद्यार्थ्यांसाठी स्पर्धांचं आयोजन करणार आहोत। त्यासाठी आमच्या सर्व सहकारी या ठिकाणी प्रयत्नरत आहात आणि प्रत्येक भारतीयाला प्रत्येक नागरिकाला जो जगण्याचा अधिकार दिलेला आहे, जो समतेचा अधिकार दिलेला आहे, जो न्याय दिलेला आहे, जो बंधुता दिलेली आहे बाबासाहेबांनी, त्या गोष्टी जपण्यासाठी या मॅरेथॉन स्पर्धेचं नावच आम्ही रन फॉर कॉन्स्टिट्यूशन ही या स्पर्धेला नाव दिलेलं आहे। तर पुन्हा एकदा सर्व भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। गेट विल सोन नेक्स्ट टाइम। जय भीम, जय भारत। अहिल्यानगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। रस्त्याने चालताना एका कुत्र्याने भुंकल्याने एका अज्ञात व्यक्तीने त्याला बेदम मारहाण केली आहे। या मारहाणीत कुत्र्याचा मृत्यू झाला आहे। ही धक्कादायक घटना बोलेगाव येथील राघवेंद्र स्वामी मंदिराच्या मागे 14 एप्रिल रोजी रात्री घडली। या प्रकरणी सचिन मंजाबापू कोहक त्याच्या विरुद्ध तोफखाना पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसेच या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। बोलेगाव भागामध्ये राघवेंद्र स्वामी मंदिराच्या परिसरामध्ये एका नराधमाने एका श्वानाला झाडाच्या फांदीने मारले, त्याचा जीव त्या ठिकाणी घेतलेला आहे। तो फक्त भुंकत होता, हेच एकमेव कारण। वाघ्या फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही काल तोफखाना पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे। कारण की ज्या प्रकारे त्या श्वानाला मारण्यात आलंय ते श्वान त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये लोक त्यांना खाऊ पिऊ घालतात। आम्ही देखील रोज आमची दिनचर्या तीच आहे की आम्ही संध्याकाळच्या वेळेस सर्व श्वानांना शहरामध्ये आमचे व्हॉलंटियर्स खाऊ घालत असतात आणि अशा वेळेस आम्हाला ही घटना समजली आणि आम्ही पोलिसांना पाचारण केलं असल्यास त्या ठिकाणी पोलीस आले, पण पोलिसांनी देखील आम्हाला त्या ठिकाणी सहकार्य केलं नाही। का तर तो जो आरोपी होता त्या आरोपीचा दाजी MIDC पोलीस ठाण्यामध्ये एका पदावरती कार्यरत होता आणि त्या ठिकाणावरून तो तोफखाना पोलीस स्टेशनला येऊन त्या ठिकाणी पोलिसांच्या या सर्व कारवाईमध्ये व्यत्यय आणत होता। जर कायद्याचे रक्षक अशा प्रकारे जर कोणता गुन्हा दाखल करण्यापासून थांबवत असतील तर सर्वसामान्य लोकांनी पोलिसांवरती विश्वास कसा ठेवायचा। आणि हे जे असे नराधम आहेत जे झाडाच्या फांदीपासून त्या श्वानाच्या डोक्यामध्ये मारून त्याच्या डोक्याचा अक्षरशः भुगा केला, त्याचा मेंदूतून रक्तस्राव झाला, त्याच्या नाकातून कानातून तोंडातून रक्त येत होतं। इतक्या क्रूरतेने एखाद्या प्राण्याला मारणं, त्याच्यावर राग काढणं हे कोणत्या माणुसकीला धरून आहे। आज वाघ्या फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही आज गुन्हा दाखल केलेला आहे आणि आता कायद्याकडनं आमची अपेक्षा आहे की जास्त कडक शासन यांना झालं पाहिजे। अहिल्यानगर शहरातील महाजन गल्लीतील श्री महावीर स्वामी दिगंबर जैन मंदिरात झालेल्या चोरीच्या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी तत्परता दाखवत केवळ 8 तासांच्या आत 2 आरोपींना अटक केली। पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथून या दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या। या जलद कारवाईबद्दल महावीर चषक परिवारातर्फे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। तुम्ही लोक या ना बाबा, महत्वाची एक विशेष कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। महावीर जयंती हा प्रत्येक जैनाच्या आयुष्यातला वर्षातला खूप महत्त्वाचा दिवस असतो। त्या दिवशी सगळ्या जैनांच्या भावना मंदिरापाशी जोडल्या गेलेल्या असतात। नेमकं दुर्दैवाने आपल्या नगर शहरातील जे महावीर दिगंबर जैन मंदिर आहे त्या ठिकाणी महावीर जयंतीच्या पहिल्या दिवशीच काही महाभागांनी डाव साधला आणि तिथं चोरी केली। आता चोरी किती झाली किंवा काय झाली यापेक्षा मंदिरात चोरी होणं हे खूप मोठं हे झालं होतं। आणि परंतु आपले सिटी DYSP जे आहेत अमोल भारती साहेब असतील, बराडे साहेब असतील, यांनी सर्व यंत्रणा एकदम जलद गतीने हलवून सर्व टेक्निकचा वापर करून त्या चोरट्यांना अवघ्या 8 तासात पकडलं गेलं। यामुळे पूर्ण जैन समाजामध्ये एक प्रकार खूप समाधानाची भावना आणि पोलीस खात्यामध्ये आदर म्हणा आपुलकी निश्चितच या ठिकाणी वाढलेली आहे। त्यामुळं अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा आपल्या समाजाकडनं
काही मान सन्मान आणि कौतुकाची थापी पडलीच पाहिजे. आपण पाहतो की पोलिसांनी कामं केले नाही, पोलिसांनी असं केलं नाही तसं केलं म्हणणारे नेहमीच पाहतो आपण, परंतु इतकं चांगलं काम आणि ते देवाचं काम यामध्ये मग थोडी दैवी शक्तीचा पण आपण म्हणू काही याच्यामध्ये सहभाग असला पाहिजे की इतकी महत्त्वाच्या घटनेचा तपास इतका जलद गतीने झाला. याबद्दल या ठिकाणी आमचे जैन समाजाचे अध्यक्ष होते संजयजी चोपडा यांनी संकल्पना मांडली, त्या पद्धतीने आज या ठिकाणी आलो. मी संजू भाऊला विनंती करीन त्यांनी 2 सरकारी शाळा वाचवा आणि मोफत शिक्षण न्याय आणि हक्क परिषद अभियान अहिल्यानगर यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून माऊली सभागृह झोपडी कॅन्टीन जवळ अहिल्यानगर येथे महाराष्ट्राबाहेर गाजलेले मी सावित्री ज्योतिराव फुले एकपात्री नाट्य प्रयोग आयोजित करण्यात आला होता. या नाट्यप्रयोगाला अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या माळेवाडा बसस्थानकाच्या कामात नगर रचना विभागाकडून सतत अडथळे येत आहेत. अनेक वेळा पाठपुरावा करूनही या विभागाकडून ना हरकत दाखला NOC मिळत नसल्याने माळेवाडा बसस्थानकाचे नूतनीकरण रखडले आहे. यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान नगर रचना विभागाने येत्या 2 दिवसांच्या आत NOC दिला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गणेश भोसले यांनी दिला आहे. अहमदनगर शहरात आता ड्रोनचे प्रशिक्षण घेणे शक्य होणार आहे. अहमदनगर एज्युकेशन सोसायटी आणि एव्हिएशन अँड एरोस्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन या 2 संस्थांच्या संयुक्त विद्यमाने शहरात पहिले ड्रोन प्रशिक्षण केंद्र सुरू होत आहे. या केंद्राच्या माध्यमातून ड्रोन तंत्रज्ञान आणि त्याच्या विविध उपयोगांविषयी माहिती दिली जाणार आहे. विळदघाट येथील डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापिका कल्पना दीपक विधाते यांना PhD पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी इंदोर येथील ओरिएंटल विद्यापीठ येथून कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून निवासी इमारतीचे ऊर्जा वापर विश्लेषण आणि अंदाज या विषयावर शोध प्रबंध सादर केला होता. निंबाळक बायपास रोडच्या आसपास 35 वर्षांच्या एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आलाय. सदर तरुणाचा घातपात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. दरम्यान शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येईल असे पोलिसांनी सांगितले. MIDC पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास करत आहेत, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी दिली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त तथागत बुद्धिस्ट सोसायटी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार युवक संघाच्या संयुक्त विद्यमाने वाळूज येथील सम्राट बुद्ध विहार आणि आलमगीर येथील तथागत बुद्ध विहारात बुद्ध रूप दान करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. माजी न्यायदंडाधिकारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून या उपक्रमाची सुरुवात झाली. या मिरवणुकीत तथागत बुद्धिस्ट सोसायटीच्या माध्यमातून देण्यात आलेल्या 125 बुद्ध रूपांचे वाटप करण्यात आले. तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.